नमस्कार, मी अनिताच किचन अँड गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। चला, पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळी रानभाज्या आता सगळीकडे उगवलेल्या आहेत। तर आमच्या देखील हापूस आंब्याच्या बागेमध्ये छान अशा पावसाळी भाज्या आता उगवलेल्या आहेत बऱ्यापैकी। तर आपण सर्वप्रथम टाकळा ही भाजी आज पाहणार आहोत, म्हणजे काढणार आहोत। तर ह्या टाकळा भाजीमध्ये दोन प्रकार असतात, एक टाकळा आणि एक टाकळी। तर हा गोल जो असतो पानांचा हा टाकळा असतो। तर ही टाकळ्याची भाजी आपण खातो, हे पहा याची गोल पानं असतात। आणि ही जी टाकळी असते तर ही आपण खात नसतो, म्हणजे ही खायची नसते। तर आपण ही मिक्स भाजी असते कधीही रानामध्ये, तर आपल्याला ही ओळखता आली पाहिजे म्हणून तुम्हाला मी दाखवते। ही लांब पानं असतात, ही टाकळी असते, तर ही भाजी आपण घ्यायची नसते। आणि ही गोल पानांची जी भाजी असते तर ह्याला टाकळा म्हणतात। तर हे आपण भाजीसाठी काढत असतो। तर मग आपण सगळा टाकळा काढूया। तर इथे हे बघा, इथे देखील टाकळा आणि टाकळी ही मिक्स भाजी आहे बऱ्याच ठिकाणी। तर ती आपल्याला व्यवस्थित बघून काढावी लागते। ही लांब पानाची ही टाकळी आहे, ती मी आता बाजूला ठेवणार आहे। आणि या माझ्या डाव्या हातामध्ये आहे ही गोल पानाची भाजी, तुम्हाला दाखवण्यासाठी मी काढलेली आहे। तर अशी शोधून काढावी लागते व्यवस्थित भाजी आपल्याला। किती सुंदर अशी भाजी, अशी कोळी भाजी आता आपण काढूया टाकळ्याची। तर अशी कोळी भाजी, अशी ही पावसामुळे अशी मस्त भाजी अशी लुसलुशीत आलेली आहे। तर आपण ती आता काढणार आहोत। तर या हिरव्यागार भाज्या पावसामध्ये काढायला फार मजा वाटते अशी। त्यानिमित्ताने आपण बागेत मस्त फिरला आता पावसामध्ये आणि छान अशा हिरव्यागार भाज्या अशा काढल्या जातात, त्यामुळे मस्त मजा वाटते। तसंच हे अळू देखील आलेलं आहे, याला तेरं म्हणतात, रान अळू आहे हे। त्याला ह्या आमच्या इकडे भाषेमध्ये तेरं म्हणतात। तर ह्याचंसुद्धा पातळ फदफदं चांगलं होतं फणसाच्या बिया घालून। तर हे बघा, ही टाकायची भाजी एवढी मी काढलेली आहे। तर आपण आता ही टाकायची भाजी घेऊन आता घरी जाऊया किचनमध्ये। तर आपण नेहमीच बाजारातल्या भाज्या आणून खाऊन आपल्याला कंटाळा येतो आणि पावसाळ्यामध्ये ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या मिळतात। तर त्या खाल्ल्या तर खूप औषधी गुणधर्माच्या असतात, त्यामुळे वर्षातून एकदा तरी ह्या भाज्या आपल्याला ज्या मिळतात तर आपण त्या खायला पाहिजे। तर आपण त्यासाठी दरवर्षी ही भाजी काढत असतो, टाकायची भाजी। तसं इतर भाज्या देखील मिळतात। येता इथे आमच्या करवंदाचं एक झाडी आहे, त्याच्यावर करवंद छान पिकलेली आहेत। वा, मस्त आंबट गोड करवंद आहे, मस्त। आता चला किचनमध्ये जाऊया। तर किचनमध्ये आपण आलेलो आहोत आणि ही भाजी आता आपण साफ करून घेऊया। तर हे जे जाडे मोठे असे जाड देठ असतात ते आपण खुटून टाकायचे आहेत। आणि ही कोळी पानं जेवढी आहेत तेवढी पानं घ्यायची आहेत, ते जाड देठ असतात ते घ्यायचे नाही आहेत। तर आपण ही अशा प्रकारे सगळी भाजी आता आपण ही अगदी तोडून स्वच्छ करून घ्यायची आहे। तर हे पहा, हे सगळे देठ बाजूला काढून टाकले आहेत मी आणि ही भाजी अशी घेतलेली आहे। पानं मी कोळी घेतलेली आहेत आणि देठ सगळे मी आता हे टाकून देते आहे। तर आपण आता ही भाजी स्वच्छ धुवून घेऊया आणि त्यानंतर अगदी बारीक चिरून घ्यायची आहे। तर मी ती आता चिरून घेते। भाजी माझी चिरून झालेली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता आपण भाजी करायला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम मी तेल गरम करत ठेवते आहे, गॅस ऑन केला आणि तेल आता गरम करत ठेवते आहे फोडणीसाठी। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये एक थोडासा लसूण घातलेला आहे मी, पाकळ्या कापून बारीक अगदी। तर लसूण पाकळ्या घातल्यामुळे ह्याला सुंदर असा स्वाद येतो। आता हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, 2 ते 3 घातलेल्या आहेत हिरव्या मिरच्या कापून। आणि कांदा आता घातलेला आहे। कांदा थोडा या भाजीमध्ये थोडा जास्तच घालायचा असतो, त्यामुळे भाजीला छान चव येते, त्यामुळे थोडा कांदा जास्तच वापरा यामध्ये। अशा प्रकारे लालसर कांदा झाला की नंतर ही भाजी आता घालायची आहे। त्यानंतर छान भाजी आता ही आपण मिक्स करून घेणार आहोत। आणि ह्यामध्ये जास्त पाणी घालायचं नसतं, अगदी थोडंसं पाणी घालून आपण ही भाजी शिजवायची आहे। तर अशी परतून 1-2 वेळा घ्यायची। त्यानंतर आता थोडी कमी झाली, त्यानंतर मिठाचा अंदाज घेऊन आता मीठ घालायचं। तुम्ही जरी पाणी नाही घातलं तरी वाफेवर देखील भाजी खूप सुंदर शिजते, पण मी अगदी थोडंसं पाणी 1 ते 2 चमचे मी पाणी घालणार आहे। त्यानंतर मी हे झाकण ठेवलेलं आहे आणि 5-6 मिनटात ही भाजी वाफेवरच शिजते। आपण 5 मिनिटांनंतर आता झाकण काढून बघितलं आहे, तर भाजी आपली झालेली आहे। तर मी आता झाकण लावून पुन्हा थोडंसं पाणी मी आता झाकणावर ठेवते आहे, म्हणजे भाजी आपली वाफेने छान शिजेल। आणि 5 मिनिटांनंतर आपण आता ही भाजी उघडून बघूया। तर आपली 5 मिनटं झालेली आहेत आणि भाजी आपली अगदी छान शिजलेली आहे। तर आपण आता ही मिक्स करून घेऊया आणि ह्यामध्ये ओलं खोबरं अतिशय सुंदर लागतं आहे भाजीमध्ये, चव खूप छान येते। थोडं जास्तीचंच खोबरं घालायचं आहे, ओलं खोबरं घालून छान अशी परतून घ्यायची आहे भाजी आपली।
आणि झाली आपली 5 मिनिटात भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी. तर आपण आता ही काढून घेऊया डिशमध्ये. पहा किती सुंदर आपली ही रानभाजी, कोण म्हणणार नाही. या वर्षीच्या पावसाळ्यातली पहिलीच रानभाजी टाकळ्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. अगदी 5च मिनिटात होते. तर दरवर्षी पावसाळ्यामध्ये ज्या भाज्या उगवतात त्यांच्यामध्ये औषधी गुणधर्म असतात. तर वर्षातून एकदा ह्या उगवणाऱ्या भाज्या जर आपल्याला मिळाल्या तर आपण नक्कीच त्या खाल्ल्या पाहिजेत, कारण आपल्या त्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात. तर तुम्ही जरी शहरात राहत असेल तरी सुद्धा तुम्हाला ह्या भाज्या, रानभाज्या पावसाळी कुठेही मिळतात. तुम्हाला देखील ही भाजी मिळाली टाकायची नक्की आवर्जून करून बघा. काही जण ही भाजी उकडून घेतात आणि त्यानंतर मग पाणी काढून टाकून नंतर मग ही भाजी करतात. मी ही आता डायरेक्टच चिरून केलेली आहे. 5च मिनिटात होते पटापट. आणि या भाजीसोबत कोणत्याही प्रकारची भाकरी खूप छान लागते. तर मी ही भाकरी आणि नाचणीची भाकरी केलेली आहे आणि ही भाजी केलेली टाकळ्याची अप्रतिम लागते. तुम्ही देखील करून बघा. झटपट होणारी आपली पावसाळ्यातील रानभाजी, टाकळ्याची भाजी. आशा करते की आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा. आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते, धन्यवाद देते. नमस्कार.